राम मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तुम्ही पाहत आहात तर माझ्या गळ्यात आज काहीच नाही आहे, म्हणजे कधी कधी नसतं तर, कारण माझ्या मानेला जखम झालेली असते त्याच्यामुळे मी ते गळ्यातलं काढते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहू उपमा बनवला, पिल्लूला खायला दिलं. पिल्लूला म्हणजे मांजर आहे, त्याला पण मी पिल्लू बोलते. ते आता ह्या जे चप्पल बघताय ना, ते आमची फरशी एवढी थंडगार आहे ना, तर त्याच्यावरती बिना चप्पल घालण्याचं राहूच नाही शकत. ही आमची माऊ आहे जी प्रेग्नेंट होती, आता पिल्लं दिली आहे, तर ती खायला देतो ना, तर आमच्या इथे येत असते. आणि आम्ही पण माऊसाठी जास्त नाही, 20-1 रुपयाचा ना पॅकेट आणून ठेवत असतो, कधी आली तर ती तिला देण्यासाठी. बघा एवढी भूक लागलेली ना, पिल्लूनं सगळं खाल्लं. पाणी पण तिला टाकून दिलेलं वाटीमध्ये थोडंसं, की आता खाऊन पाणी पिलं, पूर्ण खाल्लं तिने. नंतर पण आलेली म्याव म्याव करत घरात. मी बोलले नको येऊ बाई, घरात माझं पिल्लू छोटंसं आहे अजून, आहे की नाही. पिल्लू बघा झोपेतून उठलं, म्यावचा आवाज ऐकत एकदम कशा बघते ग माझे पिल्लू. हे जिओ मार्टचे सामान जे आपल्याला अत्यावश्यक सामान आहे, ते बटर मागवलेलं, पिल्लूसाठी तूप मागवलेलं, पोहे वगैरे, शेंगदाणे वगैरे, तेवढं, दुसरं काही नाही. तुम्हाला माझे यूट्यूब ब्लॉग आवडतात का नक्की सांगा. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. आणि हो, मला तुमच्या सपोर्टची गरज आहे खूप खूप. हो बघा पिल्लू पण बोलतंय हो. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आता हे तुम्ही बघताय खाली पाऊसच नाही अजिबात. तरी याच्यात आता मला अशा बायका दिसलेल्या छत्र्या घेऊन चाललेल्या, म्हणजे एवढ्या नाजूक बायका आहेत ना का बाबा. बघा गुडघ्यापर्यंत पॅन्ट त्यांची, तेव्हा थंडी नाही वाजत का तिथं पायाला त्यांच्या, आणि डोक्यावर छत्री. कुठं पाऊस दिसतोय का तुम्हाला? त्यासाठी मी व्हिडिओ काढला, बघत होते मी अजून कोणी छत्री घेतली का. कोणाकडे छत्री नव्हती. ए पेलो, आता ते म्हणलं कांद्याचे टरफलं सगळ्या घराने उडणार, ते पिशवीतच साफ करून ना ठेवून द्यावे म्हणून साफ करायला गेली, आणि त्यात एक कांदा सडकाच होता राव. मी ठेवला साईडला, म्हणलं थोडासा सडकाच आहे ना, बघू जास्त आतमध्ये जास्त सडका निघाला तर फेकून द्यायचा. ए हागरे, हे बघा हागरी आवाज करते, हागू. मी ना आमच्या सासूबाईचं, आणि सासूबाई म्हणजे माझा नवरा, आणि पिल्लू म्हणजे माझी मुलगी छोटीशी पिल्लू, तर ह्या दोघांच्या नावं ठेवले, मोठा हागू आणि छोटा हागू. मग कसे वाटले तुम्हाला नावं नक्की सांगा. बिलवर चेक करत होते मी, तर 2 किलो कांदे टाकलेले 1 किलोच कसे आले. चेक केलं तर नाही, बिलावर ते पण 1 किलोच होते. म्हणलं जाऊ दे, झालं असेल माझ्याकडं माय मिस्टेक. हे हागू, फर्स्ट टाइम मी ना लूज शेंगदाणे मागवलेले. पॅकेटचे शेंगदाणे मागवायचे महागच्या महाग राव, आणि ना ते कुमड्डक लागणार, असे तोंडात टाकले ना कडू लागतात. मग त्यासाठी मी जिओ मार्टमध्ये लूज पण भेटतात काही वस्तू, सगळ्याच नाही भेटत अशा, म्हणजे प्रयत्न करायचं, सर्च करायचं ते लूज भेटतं का. तर मग शेंगदाणे होते तिथं, मग अर्धा किलो शेंगदाणे 100 रुपयाचे, तर 150 रुपयाचे 1 किलो शेंगदाणे लूजमध्ये, ते 200 रुपये तसे पडले असते. मग आता हे आपल्याला स्वस्त पडले आणि चांगले पण आहेत, एक नंबर. बघा क्वालिटी पण छान दिसते का नाही. डब्यामध्ये जास्त शेंगदाणे झालेले, म्हणून मग काय केले मी, थोडेसे पिशवीमध्ये टाकले आणि थोडेसे तोंडात टाकले. हो का नाही का पिल्लू. यावेळेस मी टाईड कपड्याचं पावडर मागवलेलं, सर्फ एक्सेलच वापरतो आम्ही कंटिन्यू. म्हणजे टाईड यावेळेस बघू, टाईड पण चांगलं असतं असं नाही काय. डब्यात भरून ठेवलं, त्याच्यात चम्मच टाकून ठेवला, थोडे थोडे कामं आपले केले. पिल्लू पण उठलेलं हो, ते पण माझ्याकडे बघत होतं. म्हटलं 2 मिनटं थांब बाळा. पिल्लू बघा इथे ना पुरपुर करते, पुरपुर पुरपुर. पादत आहे पादरी, पुरपुर. पप्पा सारखीच आहे, पादत असते.
हे बघा मी आता उपमा बनवला आहे. तुम्हाला उपम्याची कहाणी सांगते. तर मी ना सकाळी सकाळी उपमा बनवला आहे आणि त्या सकाळी उठून उपमा, आता मी पिल्लू झोपलेलं म्हटलं आता पटकन उपमा बनवावा आणि यांना भूक लागली होती ना लवकर. ते उठल्या उठल्या भगभग यांना म्हणजे होते, तर आता काय म्हटलं चला पटकन बनवा उपमा, आंघोळ करून घ्यावी. आणि व्हिडिओ पण काढतच होते उपमा बनवताना. तर त्या जोशामध्ये ना सकाळी सकाळी मी ना उपमामध्ये 3 वेळा नमक टाकलं. नमक म्हणजे 3 वेळा मी मीठ टाकलं. अरे देवा, आता काय करावं बोला. मग मी हळूच सासूबाईला बोलले की मीठ जास्त टाकलं मी 2-3 वेळा. तर मग मला त्यांनी आयडिया काय दिली असेल सांगा. कच्चा टोमॅटो आणि कांदा बोलले वरून टाक उपम्यावर. बोललं असं असतं का. बोलतात हा त्याच्यामुळे मीठ ना कमी लागतं. पण आम्ही दोघांनी खाल्लं, भूक लागली होती, बाहेर पाऊस चालू होता, मस्त लागलं राव, खाल्लं. मग काय कधीतरी ॲडजस्ट करायला लागतं ना. या मग उपमा खायला तुम्ही पण. पाऊस पडत असेल ना राव, काही पण म्हणा तुम्ही, चटणी भाकर ना एवढं भारी लागतं. आता तुम्ही म्हणजे पाऊस पडत असेल ना तर गॅलरीमध्ये जाऊन बसणार मस्त आणि तिकडे गरम गरम खात बसणार. ए गाडी कुठं चालली तुझी. हागू बोलले ना माझ्याकडे बघते म्हणतो तूच हागू आहेस, बरोबर ना. कोथिंबीर जर तुम्ही तेलात जर टाकला ना तर हिरवा हिरवा गार दिसतो तो, असा चिमल्यासारखा नाही दिसत नंतर. म्हणून तेलात टाकायचा कधी पण कोथिंबीर. त्या उपमाचं ना पाणी पण जास्त झालेलं, म्हणजे माझं मनात नसताना कुठली गोष्ट आपण जर केली ना तर हे असले वांदे होतात. मग काय म्हणता, मला ना साबुदाण्याचे वडे खायची इच्छा झाली. पण मी ना विचार करते की मी जाड पण होईल आणि माझी खायची इच्छा पण होते. मग काय करू, कधी कधी खाते हो मी. मग जाड न होण्यासाठी काय करते मी, आपलं जिरा आणि ह्याचं जे पावडर असे पेस्ट बनवून ठेवलेली आहे मी एक अशी तुम्हाला रेसिपीची. ते आहे लिंबू पाणी टाकून पिते, त्याच्यामुळे वजन नाही वाढत. दुसरी गोष्ट बीट ज्यूस पण पिते. आता हे इप्सॉन सॉल्ट आहे, हे जर तुम्ही यूज केलं ना तर भारी आहे, म्हणजे अंग वगैरे दुखत नाही ह्याच्यात. चला तर तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये काय काय आवडलं काय नाही आवडलं नक्की सांगा. माझ्या चॅनलला सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीच नाही. चला बाय, धन्यवाद.